आपल्या कोल्हापुरात सगळ्यात मोठं प्रदर्शन भरलेलं आहे. त्यात 5 फुटी सरडा आणि हेल्मेट रेडा पण आलता, ते आम्ही बघायला गेलतो. सकाळी उठून पण उपवास सोडला आणि म्हणलं महादेवाला जाऊन येऊया आणि बघतो तिथं खायला त्यांनी खीर खास तर का म्हणलं आता अक्षयला पहिला घेऊन या म्हटलं. अक्षयला तसा गाडीवर घेतला. काल जे आमच्या गाडीची केबल तुटलेली ती पहिला केबल आणली रुकडीतनं. ओंकार मिस्त्रीचे केबल बदलून घेतली आणि आपण डायरेक्ट घरला गेलो जेवायला. मग अक्षय गाडी काढली खाली. तेवढ्यात बोललोचा फोन आला, चल आपल्याला हात काढायला कपड्याला जायचं. मग आपण गाडी काढल्याने पहिला हात काढायला चंद्रप्रभामध्ये गेलो. आपण ह्या 2 पॅन्ट घ्यायची, त्या खरं पॅन्टाची किंमत पण द्यायची ती आपण किमतीकडे बघत नाही म्हणून पॅन्ट घ्यायला लागते. तेवढ्यात म्हणून आता रस प्यायला लागते उसाचा आणि गार होईल. आता इकडं गार झालं तेवढ्यात अक्षय परत फोन आला, चल गरम होऊन जायचं आहे आणि जयसिंगपूर जायचं आहे. जयसिंगपूर मध्ये आपल्याला पद्मावती एंटरप्राइजेस मध्ये यायचं होतं, कारण की आपल्याला स्पंज घ्यायचं ऍक्वा मधलं. आता एवढ्या लांब गेलोय म्हणल्यावर खायला तर काय पाहिजे. मग अण्णावाड्यामध्ये आलो आणि डायरेक्ट वडा खाऊन घेतला. संध्याकाळी म्हणलं जायला लागते प्रदर्शन बघायला. एका गाडीवर चौघं बसून गेलो. तुम्ही चौघं तर बसलाय आज, खरं चौघा मला एक कोणतरी पेट्रोल टाका म्हटलं आणि पाण्याला पेट्रोल टाका लावलं आणि आपण डायरेक्ट केली एंट्री. हिथं म्हणजे कुठं, हिथं म्हणजे आम्ही कोल्हापुरात एंट्री केली प्रदर्शन. जिथं गर्दी पण एवढी होती, 1 किलोमीटर लांबच गाडी लावून चालत गेलो आम्ही आणि जाऊन बघतोय सरडा होता 5 फुटाचा. सरडा आहे का काय आहे म्हटलं बाबा, ये काय आहे म्हटलं. वो काय आहे म्हटलं आणि आम्ही डायरेक्ट हेल्मेट रेडा बघा आलो. ह्याने म्हणलं एखादं हेल्मेट ते उसणं म्हटलं, ह्या दोघांना तेवढं घालतो आम्ही आणि तेवढंच आम्हाला दिसली तिने जोडीनं. ए भावांनो जरा बघा इकडं, दिसलाच बघ. अरे भावा परग पप्पा म्हणले उतर त्याला. आता म्हणलं इकडे काय चोर गावला चोर, तरी म्हणलं सपाले कुठनं तो आहेस वय भाड्या. आया घास आहे का काय म्हणलं रे बाबायचा. आता त्याचा तर घास मोठाच आहे, कारण ह्याचा पण घास लय मोठा आणि मोठ्या बगीचा मोठा वसत आहे, लक्षात ठेवा मोठा राखीस.